थंड रात्र होती. लक्ष्मणने आपला एक जुना मित्र रवी याला घरी बोलावलं. दारूचा ग्लास मागोमाग ग्लास चालू होता. लक्ष्मण थोडा नशेत, रवी, तू माझा खरा मित्र आहेस ना? आज मला तुझी एक मदत हवी आहे. रवी हसत म्हणाला, काय झालं रे, एवढा गंभीर का झालास, सांग ना. आणि मग लक्ष्मणने जे सांगितलं ते ऐकून रवीच्या तोंडातून शब्दही बाहेर पडले नाहीत. त्याने रवीला सांगितलं, माझ्या बायकोला मूल व्हावं म्हणून मला तुझं वीर्य हवंय. रवी म्हणाला, काय बोलतोस रे तू, वेड लागलाय का तुला? लक्ष्मण आवाज वाढवत म्हणाला, मी ठरवलंय रवी, तुझ्याशिवाय मला मूल होणार नाहीत. तू मला मदत कर, बाकी सगळं मी बघतो. दारूच्या नशेत गोंधळलेल्या रवीने आपल्याच नकळत लक्ष्मणचं ऐकलं. लक्ष्मणने छोट्या काचेच्या बाटलीत ते भरून घेतलं आणि घराकडे निघाला. रात्र होती, सगळं गाव गाढ झोपलेलं होतं. रेखा झोपलेली होती. लक्ष्मणने दरवाजा हळूच उघडला आणि तिच्या जवळ गेला. रेखा अर्धवट जागे होत म्हणाली, काय झालं लक्ष्मण, एवढ्या रात्री? लक्ष्मण कडक स्वरात म्हणाला, शांत रहा, बोलू नकोस, आज आपल्याला मूल होणार आहे. ती घाबरली होती, पण लक्ष्मणने तिचं ऐकलं नाही. तो तिच्यावर झेपावला, जबरदस्तीने तिच्यासोबत संबंध ठेवले आणि मग त्या काचेच्या बाटलीतलं वीर्य त्याने तिच्या शरीरात ओतलं. रेखा, हे काय केलंस तू? लक्ष्मण, हे काय आहे? रेखाने शेजारी पडलेली बाटली उचलली आणि आता काय आहे हे समजल्यावर तिचा विश्वासच बसला नाही. ती थरथर कापत होती. रेखा किंचाळत म्हणाली, तू प्राणी आहेस लक्ष्मण, हे मी सहन करणार नाही. क्षणभरही विचार न करता रेखाने स्वतःवर गोडतेल ओतलं.